आज सांगितली होती मम्मीनं मला मसाला भाजायला, मग ती पण चुलीवर भाजायचा होता. मग मस्तपैकी पहिल्यांदा चुली पेटवून घेतले आणि सगळं मसाल्याचं सगळं बाहेर आणले. इकडे देव तर बसला होता आणि म्हणत होता की मी लय डेंजर आहे, माव तुला काम करू लागतो म्हणत होता. आणि कागद सगळी गोळा करून आणून चुलीत टाकत होता. पहिल्यांदा तर चटणीचा डबा घेतले, कारण त्यामध्ये सगळे मसाले द्यायचे होते. मग त्यातली थोडीशी चटणी उरली होती म्हणून ती एका भरणीत काढली आणि एक एक करून सगळे मसाले भाजून मिक्स केले. आणि जी काय खडे मसाले, धने, जिरे, ओवा आणि सुंठ, तेजपत्ता जी काय असते ती सगळं थोडं थोडं तेल टाकू टाकू सगळं भाजून घेतले आणि मिक्स करून डब्यात टाकले. आणि खोबरं राहिलं होतं माझ्याकडनं भाजायचं. मम्मीने सांगितली खोबरं पण टाकायचं आहे म्हणून फोन करून सांगितली. मग खोबरं लालच भाजले मी, पूर्ण काळं भूर करायचं असते, करपवायचं असते म्हणजे मम्मीनं. जाऊ दे तेवढं तर केलीच, राहू दे म्हणजे. मग नंतर कांदा तर काय एकदम भारी भाजला होता. आणि बेडगी मिरची, म्हणजे ही तरी येण्यासाठी मिरची राहते म्हणून त्याची ती पण टाकायची होती, पण त्याची देठं काढायची राहिली होती. मग देठं पण लगेच काढून घेतले. लसूण तर दीदीनं सोलून दिली होती. मग काय सगळं पॅक करून पप्पापाशी दिले. पप्पानी चटणी वाटून पण आणली आणि चटणी छान झाली होती. त्या म्हणजे त्या दिवशीच भाजी पण बनवली. इकडे दिवस आहे आणि आजचं तर काय डान्स चालू होता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.